नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, LICAAO प्रिलिमिनरीची जी एक्झाम आहे या वर्षीची म्हणजे 2025 ही 3 ऑक्टोबर 2025 ला मित्रांनो होते आहे। 3 ऑक्टोबरला याची प्रिलिमिनरीची एक्झाम आहे आणि मेन्स ही 8 नोव्हेंबरला आहे। आता आजच्या डेट पासून तर 3 तारखेपर्यंत म्हणजे आज 25 मित्रांनो आहे, 8 दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि या 8 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे, ज्या टिप्स आहेत, लास्ट मिनिट टिप्स आपण म्हणूयात किंवा लास्ट डे टिप्स म्हणूयात याला, तर आजच्या या व्हिडिओमध्ये या 8 दिवसाचं बघा, माझा एक्सपिरियन्स हा सांगतो मागच्या 25 वर्षाचा की प्रिपरेशन सगळं चांगलं असतं, तयारी अशी झालेली असते की आता बस आपल्याला एक्झामला जायचं आहे आणि ती एक्झाम आपल्याला क्लिअर करायचीच आहे। परंतु शेवटच्या दिवसाचं जे प्लॅन असतं हे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण या सगळ्या एक्झाम्सला सामोरं जात असतो। अशातच LICAAOच्या एक्झामचे हे शेवटच्या 8 दिवसाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे की प्रिपरेशन हे कशा पद्धतीनं आता या 8 दिवसात तुमचं राहिलं पाहिजे, असलं पाहिजे। तयारी झालेलीच आहे, याला ब्रशअप करायचं आहे ते कसं। आणि माझा दावा आहे की जर समजा तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून याची तयारी करतायत आणि मी सांगितलेल्या या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्या तर 100% प्री तुमची क्लिअर होणार मित्रांनो। आणि पुन्हा मी 3 ऑक्टोबरच्या नंतर 8 नोव्हेंबर म्हणजे 8 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे 1 महिन्याची ही तुमच्यासाठी घेऊन येणार। यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा आहे, ऐकायचा आहे। काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे। बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावर सगळे लेटेस्ट अपडेट एक्झामच्या बाबतीतले तुम्हाला मिळतात, त्याची पण लिंक आहे, त्याला पण मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटच्या 8 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते तुम्हाला मी किंवा काय ठेवायला पाहिजे हे सगळं मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे। चला बघूया मित्रांनो स्ट्रॅटेजी आपण जे कशा पद्धतीची ही असली पाहिजे। येस, बघा लास्ट 8 डेज प्रिपरेशन जे आहे त्याची स्ट्रॅटेजी काउंटडाऊन सुरू झाले मित्रांनो, आजपासून लक्षात ठेवा 8 डेज। बघूया याच्या आधी एक्झामचा पॅटर्न समजून घेणं अतिशय आवश्यक आहे, जो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। परंतु तरी सुद्धा जे असे कॅन्डिडेट की ज्यांना एक्झामचा पॅटर्न माहीत असतो परंतु थोडं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा एक्झामचा पॅटर्नकडे लक्ष का असलं पाहिजे, कारण जेव्हा आपण एक्झामच्या दिवशी एक्झाम देत असतो ना त्यावेळेस हे सगळ्या स्ट्रॅटेजीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग पॅटर्न आणि नंबर ऑफ क्वेश्चन ॲक्युरसी किती असायला पाहिजे, पॅटर्न शिवाय आपल्याला कळत नाही। रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन आहे, 35 मार्क्स आहे। त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क्स आहेत। इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन आहेत मित्रांनो याला। आणि हा जो इंग्लिश लँग्वेज आहे, आता हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। माझं अजून दुसरं एक ऑब्झर्वेशन असं आहे की बरेच विद्यार्थी सगळ्याच एक्झामचे फॉर्म भरत असतात, परंतु हे भरत असताना एक्झामचा पॅटर्न नेमका काय असतो त्यांना माहीत नसते। IBPSच्या एक्झाम प्रमाणे हा पॅटर्न नक्कीच आहे, परंतु IBPSच्या एक्झाम्सला इंग्लिश हा क्वालिफाईंग नाही आहे ना, जो या एक्झामला तो क्वालिफाईंग आहे म्हणजे याचे मार्क हे कन्सिडर होणार नाही आहेत। मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी कन्सिडर होणार आहेत फक्त रिझनिंग आणि क्वांटचे, ठीक आहे। 60 मिनिटाचा वेळ मित्रांनो आहे, 1 तासाचा वेळ आहे आणि 20-20 मिनिटं या सगळ्या सेक्शनसाठी दिल्या जात आहे। बघूया आता शेवटचे जे 8 दिवस आहेत त्यातला पहिला आणि दुसरा दिवस
हा काय तुम्ही या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय रिव्हिजन करायचं आहे, तर रिव्हिजन स्टार्ट या दिवशी. तुमची तयारी जोरदार झालेली आहे मागच्या 3-4 महिन्यापासून, किंवा काही काही कॅन्डिडेट तर कंटिन्यू या सगळ्या एक्झाम्समध्ये आहेत. आता रिव्हिजन तुम्हाला मित्रांनो पहिले 8 दिवसामधले पहिले 2 दिवस तुमचं रिव्हिजन तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. शॉर्टकट ट्रिक्स, फॉर्म्युलेज हे रिवाइज करून घ्यायचे आहेत सगळे क्वांटचे. फोकस ऑन हाय स्कोरिंग टॉपिक, हाय स्कोरिंग जे टॉपिक आहेत त्याच्यावर फोकस करायचं, त्याच्यावर रिव्हिजन करायचं आहे. आता कोणकोणत्या टॉपिकवर रिव्हिजन करायचं आहे पुढे आपण ते बघणारच आहोत. आता फोकस ऑन हाय स्कोरिंग टॉपिक मध्ये रिझनिंग जे आहे त्याच्यामध्ये पझल अतिशय महत्त्वाचा टॉपिक, सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर इनइक्वॅलिटीज. बघा मी अंडरलाईन करतोय, पझल, सिटिंग अरेंजमेंट, इनइक्वॅलिटीज, सिलोजिझम हे हाय स्कोरिंग टॉपिक आहे. इनइक्वॅलिटी पण याच्यामध्ये मित्रांनो आहे. सोबत इनपुट आउटपुट, ब्लड आणि डिस्टन्स डायरेक्शन हे टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा. हे हाय स्कोर देऊन जाणार आहे, म्हणजे तुमचा स्कोर या टॉपिक्समुळे इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. क्वांट मध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, अरिथमॅटिकचे जे टॉपिक्स आहेत ते, डेटा इंटरप्रिटेशन. मित्रांनो आता अरिथमॅटिक मध्ये महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की टाइम डिस्टन्स स्पीड, क्वाड्रॅटिक इक्वेशन, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, ठीक आहे ना, प्रॉफिट अँड लॉस, असे जे काही टॉपिक आहेत की जे 100% त्याचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आहेत हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. मित्रांनो इंग्लिश हा क्वालिफाईंग जरी असला तरी तो क्वालिफाय होणं महत्त्वाचं आहे, म्हणून सगळे स्पॉटिंग एरर्स आणि क्लोज टेस्ट हे तुम्हाला व्यवस्थित याच्यावर रिव्हिजन करायचं आहे. हे झालं 8 दिवसामधल्या पहिल्या 2 दिवसाची तुमची स्ट्रॅटेजी. पुढे बघूया मित्रांनो, आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की तुमचं प्रिपरेशन अतिशय चांगलं आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीचे स्टुडंट बिलकुल तयार आहेत ना, म्हणजे कधी एकदाच हे युद्ध सुरू होतं परीक्षेचं, म्हणजे 3 तारखेच्या दिवसाचं, आणि आम्ही एक्झामला जातो, त्या युद्धाला जातो आणि ते जिंकतो, अशा पद्धतीची तयारी ही बोर्डेज करिअर अकॅडमीच्या स्टुडंटची आहे. आपलीही असेल, आणि आपण बोर्डेज करिअर अकॅडमीचे स्टुडंट असाल नसलात तरी बोर्डेज करिअर अकॅडमीच्या कधीही एक्झाम आपल्या तुम्ही जी मेन ब्रांच आहे बोर्डेज करिअर अकॅडमीची तिथं तुम्ही येऊ शकता उस्मानपुरामध्ये छत्रपती संभाजीनगरला, आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता, किंवा आपण कॉल करा, डाऊट्स विचारा, सॉल्व्ह करून घ्या. तिसरा आणि चौथा दिवस 8 दिवसामधला तुम्हाला काय काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो सेक्शनल प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आता सेक्शनल जी प्रॅक्टिस आहे ती करायची आहे, म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश क्वालिफाईंग असलं तरी सुद्धा इंग्लिश तुम्हाला सेक्शनल चे जे मॉक आहे ते मित्रांनो द्यायचे. आता हे द्यायचे कसे आहेत बघा, मी आता सांगितल्याप्रमाणे डेली 3, रोज 2 ते 3 सेक्शनल मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहे. देऊन थांबू नका, अनालिसिस करा, इमिजिएट अनालिसिस करायचं. आता मी बऱ्याच कॅन्डिडेट्सला बघतो की ते अनालिसिस करायचं म्हणजे ते काय करतात की त्यांचं तर सेम डे अनालिसिस होतच नाही इमिजिएट, ते कधीतरी सकाळी मॉक दिलेली असते, रात्री अनालिसिस करतात, किंवा सेकंड डे त्याचं अनालिसिस करतात. आता अनालिसिस करतात म्हणजे काय, जे येत नाहीत ते जे टॉपिक आहेत ते वीक टॉपिक आपले आहेत हे आता प्रूव्ह झालेलं आहे, कारण आपल्याकडे ते अटेम्प्टच झाले नाही आहे, आपण ट्राय केला पण ते आपल्याला जमत नाही आहे. हे अनालिसिस त्या टॉपिकचं जे येत नाही ते टॉपिक आपल्याला माहीत करून घेणं म्हणजे अनालिसिस. जास्त वेळ लागतोय, कमी कसा वेळ लागेल असं त्या ट्रिक्स बघणं म्हणजे अनालिसिस. स्वतःला अनालाइज करणं, आपल्याला कमीत कमी 60 मिनिटामध्ये जे आहे ना विथ ॲक्युरसी हे आपल्याला मॅक्स टू मॅक्स अटेम्प्ट करायचं आहे, आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण रोज सेक्शनल रोज 3 ज्या आहेत मॉक देऊ. ॲक्युरसी ठेवायची आहे मित्रांनो सगळ्या स्पीडवर, आणि तुम्हाला जे आहे ना थोडं मॅनेजमेंट तुम्हाला हॅबिट लागली पाहिजे आणि लागावी, म्हणूनच रोज 3 मॉक द्यायचे आहेत की जे टायमिंगचं जे मॅनेजमेंट आहे मित्रांनो यांनी इथे तुम्हाला तुमचं जे आहे स्ट्रॉंग पॉईंट बनून जातं. आणि स्ट्रिक्टली लक्षात ठेवा
सेक्शनल हे टेस्ट देताना स्ट्रिक्टली 20च मिनिटं द्यायचे. क्वांट 20, रिजनिंग 20, इंग्लिश 20. आता सेक्शनल देताना जर का तुम्ही 25, 30, 40 मिनिटं जर देत असाल, देऊ नका ना, 20 मिनिटंच द्या. 20 मिनिटाच्या सेक्शनल ज्या मॉक आहेत त्याच तुम्हाला मित्रांनो द्यायच्या. पुढे जाऊया. हे झालं 8 दिवसामधले तिसरा आणि चौथा दिवस. आता अतिशय महत्त्वाचा असणारा हा 5वा दिवस जो आहे मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा आहे. का जवळजवळ जातोय आपण एक्झामच्या डेटच्या. काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला या 5व्या दिवशी? आता तुम्ही, मला माहित आहे तुम्ही सगळे फुल लेंथ मॉक ज्या आहेत त्या देत आहात, ठीक आहे ना, या देत राहा. काय म्हणजे त्याच्यात नाही देण्यासारखं काही नाही, ते मॉक द्यायलाच पाहिजे. पण 5व्या दिवशी जे आहेत ना मित्रांनो, या फुल लेंथ मॉक ज्या आहेत या तुम्हाला या 5व्या दिवशी, म्हणजे आता 8 दिवसाचा आपलं सगळं स्ट्रॅटेजी आहे, आपण एक्झामच्या जवळ जातोय, हे फुल लेंथ मॉक तुम्हाला जे आहेत या वाढवायच्या आहेत. आणि या मॉक देताना मित्रांनो तुम्हाला फोकस करायचा आहे मॉक दिल्याच्या नंतर की हे वीक एरियाज कोणते आहेत. मॉक देताय ना तुम्ही, ते मॉक देताना फोकस ऑन वीक एरियाज. त्याच्यात तुम्हाला टाइम कंझ्युमिंग क्वेश्चन्स जे आहेत मॉक देताना, ठीक आहे ना, हे अनालिसिस, मॉक टेस्ट आणि अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, मॉक तर द्यायचीच आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की जे वीक टॉपिक आहे तुमचे, हे फोकस वीक एरिया तुम्हाला कळायला पाहिजे, त्याला तुम्हाला फोकस करायचं आहे. स्किपिंग टाइम कंझ्युमिंग क्वेश्चन. आता असे क्वेश्चन असतात की जे खूप टाइम खाऊ असतात, म्हणजे ना तुमचा वेळ ते खूप जास्त त्याच्यात जात असतो. आणि मग आपलं असं लक्षात येतं की बा 5-7 मिनिटं निघून गेले, 10 मिनिटं निघून गेले, आणि मग लक्षात आलं की हे पझल बसतच नाही आहे. आणि मग असे क्वेश्चन जे आहेत ना, विदिन 1 to 2 मिनिट तुमच्या जर लक्षात आलं की हे नाही आहे, आपल्याकडनं हे पझल होणार नाही आहे, आपल्याकडनं पझल बसत नाही आहे, आपल्याकडनं हे ब्लड रिलेशनचं क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, बिलकुल स्किप करा, त्याच्यावर वेळ घालवू नका. कारण असे बरेच क्वेश्चन असतात जे आपल्या बघण्यात आलेले नसतात, परंतु ते आपल्याला येत असतात, आपण त्याला इझिली अटेम्प्ट करू शकतो. अशा क्वेश्चन पुढे आहेत, नाउमेद होण्याची काही गरज नाही. फ्रस्ट्रेशन तर अजिबातच आलं नाही पाहिजे. मी बऱ्याच कॅन्डिडेटला फ्रस्ट्रेट होताना बघतो जेव्हा एखादा क्वेश्चन त्यांच्याकडनं अटेम्प्ट होत नाही. आणि मित्रांनो तुम्हाला हे सगळं ॲक्युरसी इम्प्रूव्हमेंट कडे लक्ष द्यायला पाहिजे. ॲक्युरसी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हा महत्त्वाचा पार्ट तुम्हाला मित्रांनो कायम लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे ॲक्युरसीमध्ये. रिवाइज शॉर्टकट महत्त्वाचे आहे. तरी पहिले 2 दिवस त्यासाठीच मी सांगितलं की शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवतच तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि याच्यावर रिव्हिजन खूप महत्त्वाचा आहे. हा झाला 5वा दिवस. आपण एक्झामच्या जवळ चाललोय मित्रांनो, अगदी क्लोज आलोय आणि आपण जातोय आता 6व्या दिवसाकडे. या 6व्या दिवशी तुम्हाला याच्यात हाय वेटेज वाले जे टॉपिक्स आहेत बस फक्त तेवढीच फोकस करायचे. काही घेऊ नका तुम्ही, मॉकही घेऊ नका, थांबवा. 5व्या 8 दिवस बाकी आहेत ना, शेवटचे 3 दिवस मॉक थांबून टाका. काय करायचं काय मग आता सर, थांबायचं म्हणजे नेमकं करायचं काय? ते 3 दिवस तर आपल्याला वाया घालवता येणार नाही, घालायला पण नाही पाहिजे. मी बऱ्याच कॅन्डिडेटला बघितलं की शेवटचे 2-3 दिवस कुठेतरी एक्झाम सेंटर असतं तिकडेच आधीच निघून जातात, है ना. मग आता मला सांगा, स्वतःचं तुम्ही तिकडे आधीच निघून गेल्याच्या नंतर तुम्ही काय तुमच्या रिलेटिव्हमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय तुमचं रिव्हिजन होणार आहे, तुम्ही काय स्टडी करणार आहे, म्हणजे हे न उमजण्याच्या पलीकडचं लॉजिक आहे. मला 25 वर्षात अजून कळालेलं नाही की एक्झाम जशी जवळ येते आपला त्या एक्झामच्या प्रिपरेशनवरची पकड मजबूत करायच्या ऐवजी आपण ती डेली करत जातो, म्हणजे ती आपल्याकडे ती पकड सैल होत जाते. हे रॉंग आहे, हे म्हणजे न समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि ही स्ट्रॅटेजी बिलकुल नसली पाहिजे. काय करायचं आहे मग, आपण क्लोज चालू आहे एक्झामच्या, काय करायचं काय आहे आता? 6वा दिवस आहे, 8 दिवस आपल्याकडे आहे. हाय वेटेज टॉपिक, जे हाय वेटेज टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. मग करायचं काय आहे? रिजनिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हाय वेटेज टॉपिक असणारे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. हाय वेटेज फोकस करा सिटिंग अरेंजमेंट पझल. काही करू नका दुसरं, सिटिंग अरेंजमेंट पझल. क्वांट मध्ये काय करायचं आहे? डेटा इंटरप्रिटेशन, कॅस्केड DI आहे आणि DI.
वर्ड मित्रांनो वर्ड्स प्रॉब्लेम जे आहे बघा सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन हे तुम्ही करणारच आहात मिसिंग नंबर रॉंग नंबर हे तुम्ही करणारच आहात तुम्हाला काय बघायचं आहे वर्ड्स प्रॉब्लेम जिथं प्रॉब्लेम येतोय तुम्हाला ना ते प्रॉब्लेम दुसरीकडे कुठेच नाही आहे तो वर्ड प्रॉब्लेम मध्ये आहे फोकस ऑन दॅट टॉपिक है ना आणि डेटा रिपिटिशन मित्रांनो फोकस करायचा आहे बघा रिजनिंग कॉम्प्ट झालंय मी तुम्हाला सांगितलंय 6वा दिवस आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड व्होकॅब्युलरी आणि मित्रांनो महत्त्वाचे असणारे ग्रामरचे रूल तुम्हाला बघायचे इंग्लिश मध्ये सॉरी 6वा दिवस एक्झामच्या जवळ मित्रांनो आपण चालू आहे 6व्या दिवशी काहीच करू नका मी सांगतो एवढेच हे हाय स्कोर वाले टॉपिक आहे हाय व्होल्टेज वाले म्हणा लागलंच तर या टॉपिकला मित्रांनो तुम्हाला फोकस करायचा है बाकी आपको कुछ करना नहीं है 6ठा दिन आपका हो गया अब आप एग्जाम के बिल्कुल पास में जा चुके हैं और ये है आपका 7th डे 7वां दिवस काय करायचं 7व्या दिवशी आरामात बसतो का राजा कुठेतरी जाऊन फिरून येतो का नको फिरू रे अरे आता जर का करशील आता जर का बसशील तर आयुष्य मजेत घालवशील आता जर का तुला हे सिरियसनेस कळाला नाही ना मग नंतर काय नाही हो पश्चातापाशिवाय काही नसतंय है ना इथे डू ऑर डाय आहे म्हणजे हा बिलकुल बाय हुक मिळवायचा आहे एका यांनी झपाटलेला म्हणजे त्या गोष्टीने झपाटलेला इथे हा कॅन्डिडेट पाहिजे तरच सक्सेस मिळतं काय करायचं 7व्या दिवशी मित्रांनो इकडे तुम्हाला ना फार आता तुम्ही मॉक देतच आलेला आहात इथे फक्त एक मॉक विथ टाइम स्लॉट तुम्हाला द्यायचे बरं का जास्त द्यायचं नाही एक मॉक 7व्या दिवशी त्याच्यानंतर रिव्हिजन फक्त फॉर्म्युलेज आणि व्होकॅब आणि एखादा जो पेपर आहे ना प्रीवियस इयरचा तो तुम्ही बघून या एखादा मॉक आणि प्रीवियस इयर बस एवढंच करा त्याच्यानंतर फॉर्म्युलेचं शॉर्टकट ट्रिक्स विथ फॉर्म्युले व्होकॅब बघून घ्या लाईट फार टेन्शन घेऊ नका आणि मित्रांनो हा आहे तुमचा एक दिवस आधीचा हा दिवस 8 दिवसाच्या 9व्या दिवशी परीक्षा असणार आहे मित्रांनो है ना किंवा 8व्या दिवशी परीक्षा असेल याला 7वं समजा जे काय समजायचं ते समजा काय करा 1 डे बिफोर द एक्झाम काय नाही फक्त छान झोप घ्या 7 ते 8 तास कॉलेजच्या एक्झामच्या आदल्या दिवशी रात्रभर जागून तो अभ्यास करायचा वो पढ़ाई करने की पूरे साल भर कुछ नहीं करना है और आखिरी के 15 दिन पूरी साल की पढ़ाई करके एग्जाम को क्लियर करना है ये यूनिवर्सिटी के एग्जाम में पॉसिबल है कॉम्पिटिटिव एग्जाम के कोई भी एग्जाम को आप इस तरीके से देख नहीं सकते कि होणार नाही हे तेव्हाच होणार हो शिवाय पहिल्या दिवसापासून ना मागच्या 3 महिन्यापासून जे प्रचंड मेहनत घेतात त्यालाच मेहनत शर्यत तो जिंकतो जो शेवटपर्यंत लावून धरतो स्वतःला बस तिथं सिद्ध करायचं आहे आखरी तर काय करा रात्रभर जागत बसता का अजिबात जागत नका 7 ते 8 तास छान झोप घ्या दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे आपली तिकडे झोपायला नाही झोपायला म्हणजे तब्येत खराब होईल ऍसिडिटी होईल काहीतरी होईल है ना आणि मग एवढ्या दिवसाची मेहनत घेतलेली वाया जाईल म्हणून 7 ते 8 तास छान झोप घेणं आवश्यक आहे अरे राजा जे टॉपिक तुला मागच्या 6 महिन्यात जमले नाही ते आता कशाला एक दिवस आधी तो टॉपिक घेतो त्याचे YouTube व्हिडिओ पाहतो आणि YouTube काय पाहतो ट्रिक्स पाहतो अरे काय बघू नको राजा हे सगळं तू 4-5 महिने आधीच करायला पाहिजे आता शेवटच्या दिवशी एखादा न येणारा टॉपिक घेऊन त्याचे शॉर्टकट ट्रिक्स बघत बसतो आणि ते तुला तिकडे जमणार आहे का रे बाबा नको करू ना नको वेळ वाया करू आहे ना अवॉइड न्यू टॉपिक नवीन टॉपिक अवॉइड कर येणार नाही 4 महिन्यात तुला तो जमला नाही आता शेवटच्या दिवसात काय जमणार आहे किंवा 4 महिन्यात तू ट्राय केला नाही आता तो होणार आहे का तर नक्कीच नाही नको करू ते हे आधीच करायचं आहे आपल्याला हे 1 डे म्हणजे मी
नेहमी सांगतो की ज्या दिवशी तुमचं एक्झामची तयारी तुम्ही सुरू केली त्या दिवसापासूनच ते असतं, असं शेवटी नसतं होत है ना. सो अवॉइड न्यू टॉपिक. महत्वाचं आहे ऍडमिट कार्ड आणि आयडी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत दुसऱ्या दिवशी एक्झामच्या दिवशी तिकडे जाताना किंवा जे आवश्यक आहे जे कॅरी करून घेऊन जायचे आहेत सोबत न्यायचे आहेत ते सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. आदल्याच दिवशी टेबलवरच राहतील, बॅगमध्ये ठेवून द्या व्यवस्थित. निघण्याच्या आधी पण चेक करा की आपल्याकडे ते सगळे डॉक्युमेंट आहेत का, है ना. नाही तर तिकडे जाल सगळी गडबड होते. तिकडे मग झेरॉक्स सेंटर मिळत नाही, मिळालं तर तिथे लाईट गेलेली असते, खूप रश असते, गर्दी असते आणि हे सगळं अवॉइड करायचं ना तर एक दिवस आधीच आपली सगळी तयारी पाहिजे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे सगळं आहे पण पॉझिटिव्हनेस नसेल. माझं कसं होईल, माझी एक्झाम व्यवस्थित जाईल का, माझ्याकडनं सगळे अटेम्प्ट होतील का, माझी ॲक्युरसी राहील का, मला जमेल का, मी एक्झाम क्लिअर होईल का, हे असे क्वेश्चन मार्क असणारे जे निगेटिव्ह थिंकिंग वाले जे क्वेश्चन्स आहेत ना, नकारात्मक घेऊन जाणारे तुम्हाला हे ठेवूच ना. बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह राहा, सगळं चांगलं होणार आहे. एक्झाम तुम्ही क्लिअर करणार आहात, चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. 70 मला वाटतं काहीतरी समथिंग 44 का 50च्या आसपासचा असणारा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे. त्याच्यावर एक व्हिडिओ करू आपण, मी उद्या एक व्हिडिओ करतो त्याच्यावर सुद्धा आहे ना. आणि पण अवघड काम नाही आहे मित्रांनो, इंग्लिश क्वालिफाईंग आहे. आणि पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह राहू नका. आणि हा मित्रांनो तुमच्या एक्झामचा दिवस, तो तुम्ही तिथे गेल्यानंतर काय करायचंय तेही सांगून टाकतो. अटेम्प्ट करा फक्त इझी क्वेश्चन सुरुवातीला. वेळ खाऊ प्रश्नांना हात लावू नका. लावलाच तर फार टाइम जातोय, कळाल्या मित्रा त्याला सोडून दे, नको त्याच्या नादाला लागू है ना. लक्षात घ्या, डोंट गेट स्टक ऑन पझल्स अँड हे तर तुम्हाला विषयच नाही. म्हणजे तुम्ही, मी सांगतो ना, तुम्ही जास्त तुम्हाला वाटतंय ना बिलकुल तर असो. आणि ॲक्युरसी ही महत्वाची. गेसच्या भानगडीत पडू नका. आता तुमचा गेस मला माहित नाही तुम्ही आता कसं तुमचं प्रिपरेशन आहे. मी माझ्या बोर्डेज करिअर अकॅडमीचं सांगू शकतो सगळं. गेसवर तुक्के लागले नाही लागले, आता आलोच आहे तर पण आता कसं करू ना, देतो हाणून. तसं नको करू राजा. आहे ना तुझं प्रिपरेशन चांगलं ठेवा. ॲक्युरसी काय होईल सांगता येत नाही. मागच्या वेळेसपेक्षा कट ऑफ कमी असू शकतो, ना वाढू शकतो, माहित नाही काय, पण ॲक्युरसी ठेव ना. ॲक्युरसी ठेवली पाहिजे. आणि मित्रांनो येस, टाइम डिसिप्लिन इज द की. वेळ खूप महत्वाची असते है ना. तिथे तुम्हाला सेक्शनल टायमिंग तर आहेच, खूप महत्वाचा आहे विषय. आणि तिकडे सुद्धा टाइम डिसिप्लिन, जसं तिकडे एक्झामच्या दिवशी पेपर सॉल्व करताना हा विषय आहे तसाच तो एक्झाम सेंटरवर पोहोचतानाचा सुद्धा आहे. रिपोर्टिंग टाइम ज्या वेळेला आहे त्याच्या एक अर्धा पाऊण तास मित्रांनो आधी पोहोचा. एकदम वेळेवर तिथे जाऊन धावपळ करू नका, ठीक आहे. सो गाडी पेट्रोल बघा, नाही तर तुमचं काय ना अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर पेट्रोल संपतं, पेट्रोल पंप मिळत नाही, मग सगळी धावपळ होती, सगळी तारांबळ उडते. तसं बघू नका. एक दिवस आधी तो एक बघून घ्या. विषय खूप महत्वाचा आहे. छोट्या गोष्टी आहेत पण खूपच प्रॉब्लेम आपले असतात मित्रांनो. आणि काहीही डाऊट असला कसलाही तर मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. बोर्डेज एज्युकेशन सोसायटी संचलित असणारी बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या 25 वर्षापासून हजारो विद्यार्थी, अनगिनत ज्यांचं करिअर या बोर्डेज करिअर अकॅडमीने बनवलेलं आहे, तुमच्या सोबत आहे. काही डाऊट असेल कधीही फोन उचला, नंबर आहे, कॉल करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे. आणि नवनवीन जाहिराती, फ्री स्टडी मटेरियल आणि अजून बरंच काही एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं असणार. यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीचे YouTube चॅनल, इंस्टा, टेलिग्राम आणि वेबसाईट मित्रांनो आहे.
सबस्क्राईब करा, व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि घाबरू नका. बी पॉझिटिव्ह, तुम्ही एक्झाम क्लिअर होणार आहात. काही जर डाऊट असेल, तुम्हाला नवीन बॅच जॉईन करायची आहे, हे खाली नंबर मित्रांनो कॉल म्हणजे काय म्हणतात ना, हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, कॉल करा किंवा एक्झामच्या अँगलने काय विचारायचं आहे कॉल करा. तुमच्या बोर्डेस करिअर अकॅडमी कायम सोबत आहे. आणि या येणाऱ्या 3 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे ही तुम्हाला 100% तुम्ही क्लिअर कराल आणि मेन्सला याल, अशा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ऑल दी बेस्ट आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.